शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 18 मे 2025. तर आज आपल्या बागेला आणि नर्सरीला भेट देण्यासाठी धारूर तालुका धारूर जिल्हा बीड येथून काही शेतकरी आपले इथं आले आहेत. रोपाचे बुकिंग केले करण्यासाठी यांच्या अगोदर आपलं बोलणं पण झालं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इथं प्रत्यक्षात या, इथं बघा आणि त्यानंतर निर्णय घ्या. तर इथं येऊन तुम्हाला किती वेळ झाला? तर सरासरी 12:30-1 वाजता आलो. 12:30-1 वाजता तुम्ही इथं आला होता. आता जवळ 4 वाजले, म्हणजे गेले 3-3.5 तास झाले तुम्ही आहात इथं. 3 तासात त्यांनी सगळं बघितलं, सगळी चर्चा झाली, रोपाची बुकिंग वगैरे सगळे झाले आहे. आणि जाताना त्यांना फक्त त्यांना काय वाटलं, त्यांनी इथं आल्यानंतर काय काय गोष्टी बघितल्या त्या फक्त त्यांना आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या, पत्ता सांगा, सांगा नाव आपलं. माझं नाव रणजित देशमुख, राहणार आसरडव, धारूर तालुका, बीड जिल्हा. इथं आंबा आम्ही तर सगळ्यात पहिल्यांदा तर अगोदर यूट्यूबवरून यांचा संपर्क घेतला. त्यानंतर कॉल करून या म्हणले प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन व्हिजिट करा, बघा, नंतर तुम्हाला जर सगळं काही व्यवस्थित वाटेल तर मग पुढे निर्णय घ्या म्हणले. इथं आलोच सकाळी 12:30-1च्या टायमिंगला आलो. त्यावेळेसपासून बघतोच, बाग बघितली, पूर्ण सर्व रोपं ते बघितले, सगळं व्यवस्थित वाटलं आम्हाला. व्यवस्थित वाटलं. तुमचं नाव सांगा. रामेश्वर रघुनाथ माळी, राहणार सोनवाडा तालुका, अंबाजोगाई, जिल्हा बीड. इथं आल्यानंतर आता तुम्ही प्रॉपर शेतकरी आहात? हो, प्रॉपर शेतकरी. बरं, शेतीत काय काय करता तुम्ही? सोयाबीन, ज्वारी. बरं, तुमच्या बागेत मग तुम्ही काय म्हणलं वाटतं आमच्या बागेत जास्त आंबा अजून नाहीये? नाही, आमचा पहिलाच प्रयोग आहे आणि आम्ही धाडसाने करायला लागलोय. त्यासाठी तुम्ही इथं आला. इथं आल्यानंतर काय काय गोष्टी तुम्हाला ज्या माहित नव्हत्या त्या इथं आले गेल्यावर माहित झाल्या? काय काय गोष्टी माहित झाल्या? आंब्याची बाग बघितली, झाडं बघितली, आंबे बघितले, नंबर 1 खाल्ले आंबे खाल्ले. खरं महत्वाचं आहे ना. म्हणजे पूर्ण तुम्ही समाधान वाटलं आम्हाला. लहान मोठे सगळे फिरला, आंबे खाल्ले. बरं, ज्या काय तुमच्या शंका होत्या सगळ्या आमच्या दूर. बऱ्याच शंका तुम्ही विचारू नको पण विचारत होता, शंका सगळ्या दूर झाल्या? हो, झाल्या. अजून नवीन माहिती काय काय, म्हणजे इथं आल्यावर काय चीज झालं का? एवढं लांब आल्यासारखं काय? समाधान झालं. बर, तुम्हाला काय काय गोष्टी नाव सांगा अगोदर. माझं नाव लक्ष्मण सुधाकर देशमुख. मी मूळ धारूरचाच आहे पण राहिला लातूरला असतोय. अतिशय उत्तम अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला आंब्याची माहिती मिळाली. आमच्या बंधुराज आंब्याची बाग करायली. मग सहज आलो तर आम्ही आंबे पाहावं, इकडं तिकडं सोशल मीडियावर बघितलं, पण अतिशय सुंदर जे सोशल मीडियावर आहे त्याच्यापेक्षा छान माहिती या ठिकाणी आल्यावरच शेतकऱ्यांना लक्षात येते. जे की आम्ही नुसती बाग बघायला आलतात पण इथं 1000 झाडांची बुकिंग करून आम्ही परत चाललो. म्हणजे जे करू का नको होतं ही आम्ही फायनल निर्णय घेऊन इथून बागेतून जायलो. म्हणजे इतका कॉन्फिडन्स आमचा तुमच्यामुळे वाढला की खरंच आधी आम्ही 3 एकरवर आहेत पण आम्ही कमीत कमी 20 एकर आंबा करणार पुढे जाऊन. कारण इतकं सुंदर नियोजन, जिथल्या तिथं आंबे, आणि महत्वाचं म्हणजे अनलिमिटेड आंबे खाल्ले आम्ही. या सीझन मध्ये आम्ही कधीच आंबे खाल्ले नाहीत. इतका सुंदर आंबा ह्या बघायचा असेल तर इथं मी सुद्धा शेतकरी म्हणून दाखवू शकतोय. इतकं सुंदर आंबा आहे आणि या ठिकाणचं नियोजन, मार्गदर्शन आणि येणार जाणाऱ्याला बोलणं वगैरे जे सोशल मीडियावर फसवेगिरी वगैरे जास्त आहे, पण इथं आम्हाला 1% जाणवला नाहीये. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही माहिती दिली सर. इथं आलेलं समाधान आहे, 1 नंबर समाधान आहे. आजचा दिवस आमचा सार्थकी लागला असं मी म्हणू शकतो. आजचा संडे आमचा. तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोल प्रताप देशमुख, राहणार आसरडव, तालुका धारूर, जिल्हा बीड. मी एक शेतकरी असा आहे की कंपल्सरी ऊस करतो, दुसरं कुठलंही पीक घेत नाही, मी सर्रास ऊस करतोय. पण आता आता मी इथून नंतर पुढच्या वर्षी 100% 2 एकर आंबा करणार. आमच्या रणजित सर सोबत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या मार्गदर्शनाखाली. तर आता बऱ्यापैकी इथं आपण नेहमी सांगतो की ज्यावेळेस लागवड करायची आहे फक्त कॉलवर ऑर्डर देऊ नका तुम्ही, या प्रत्यक्षात बघा, सगळं नियोजन द्या. कारण फक्त रोपं विकणे हा आपला व्यवसाय नाही, तर रोपं सोबत जे काही लोकांना बारीक सारी गोष्टी माहित असतात. जसं मग तुम्ही म्हटलं की आमच्या भागात रोपं खड्डे घेतात, खड्डे खाली रोपं टाकतात, असे बऱ्याच नुकसान होतं किंवा विनाकारण खर्च होतात. जसं तर मग आपलं खड्ड्याविषयी बोलणं झालं, म्हणून तर खड्डे घेतले तिथं तुमचा खर्च वाचू शकला असता. अशा बऱ्याच कमी खर्चात कशी लागवड करता येईल, चांगली लागवड करता येईल. कारण आपल्याकडे 1 वर्षापासून 3-4 महिन्यापासून 16-17 वर्षापर्यंत आपले स्वतःचे प्लॉट आहेत. प्रत्येक टप्प्यात आपल्या कोणत्या अडचणी असतात, काय असतात ते आपण स्वतः करतो आणि मग लोकांना सांगत असतो. तर ड्रीप बद्दल पण बऱ्यापैकी तुमची शंका दूर झाली. म्हणजे ड्रीप कसं करायचं, किती MM ची ड्रिपर लॅटरल वापरायचं, किती लिटरचा ड्रिपर वापरायचा, इथपासून तुम्हाला छाटणी कुठं पण करायची, झाड कसं लावायचं, लागवडीची खताची माहिती, त्या सर्व तुम्हाला गोष्टी पूर्ण माहिती मिळाल्या. तर आता ज्या काही गोष्टी यांनी रोपांचं बुकिंग आता केलेलं आहे त्यांना सगळ्या गोष्टी आपण सांगलेत. आता बाकीच्या खताचे वर नियोजन ते पुढे जाऊन
करतील आणि त्यानंतर आता लागवड करणार आहेत. तर असं कोणाला जर लागवड करायची असेल नवीन तुमच्या भागात किंवा आता तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे नवीन कोणाला लागवड करायची असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल? नवीन जर कोणाला लागवड करायची असेल तर 100% इथं येऊन भेट द्या. 1500चं तेल जाऊ द्या, पण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की खरंच आंबा काय उत्पन्न देऊ शकतोय काय नाही. सध्या मार्केटमध्ये काय सोयाबीनचे भाव आहेत. शेतकऱ्याला एक चांगला उत्पन्नाचा सोर्स म्हणून तुम्ही इकडे आंबा ह्या शेतीकडे वळावं असं मी सांगेल. ज्याला जर पाणी असेल त्यानं 100% आंबा या शेतीकडे वळावं एवढं मी सांगेल. इथं येऊन बघा, अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमची बात सक्सेस करून देण्याची जिम्मेदारी सरांची आहे. 100%. तर आपण सगळे स्वतः सक्सेस केले, स्वतः शेतात केले, त्यानंतर आपण लोकांना सांगतो. तुम्हाला काय सांगाल? सगळं म्हणजे आलेलं समाधान आहे. तर तुम्ही एवढे लांबून 250-300 किलोमीटर इथे आलाय म्हणजे नाराजीचं आणि खुश आंबे खाल्ले आणि आल्यानंतर तुम्हाला एक तासभर वेटिंग करायला लागलं त्याबद्दल क्षमस्व. कारण की आपली ते नायगाव नांदेडची आम्ही बी समाधान कारण हे ज्यावेळेस इथं आपल्याकडे आले त्यावेळेस नायगाव नांदेडची आपली रोपाची गाडी भरायची आणि तिचं काम चालू असल्यामुळे त्यांना थोडंसं वेटिंग करावं लागलं. तर तुम्ही एवढं लांबून इथं आपला विश्वास दाखवून आला. जे आता आपल्या रोपाचं बुकिंग केलंय किंवा आंब्याची लागवड करणार आहात त्यासाठी आपल्या आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा प्लॉट सक्सेस होईल याची आपण तुम्हाला हमी देतो. धन्यवाद.